नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीचे ब्लाऊज शिकवणार आहे. वन टक्स आणि त्याच्यात फुल वन टक्स आणि फुल प्रिन्स कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ती मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा. खूप सुंदर व्हिडिओ येणार आहे. तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. मी कार्डशीट पेपर घेतला आहे आणि हे ब्लाऊज घेतलेला आहे. त्याची ब्लाऊजची उंची 13 इंच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता हा कार्डशीट पेपर घेतलेला आहे. त्याच्यावर 1 इंच तो सरळ पेपर नव्हता, त्याच्यामुळे इथे आपण एक लाईन ओढून आणि हा पेपर सरळ करून घेत आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीची कटिंगचे ब्लाऊज शेअर करा. तर आधी आपण आता इथे उंची घेणार आहोत. ही उंची 13 इंच आहे आणि आपल्याला आता इथे पेपरवर घ्यायची आहे 14. त्याच्या आधी आपण काय करणार आहेत, या ठिकाणी 1 इंच ही लाईन ओढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे पण एक आपण लाईन ओढून घेतली. तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसेल तरी चालेल, तुम्ही वर्तमान पेपरवरही अशी आकृती काढू शकतात. कोणत्याही मापाच्या ब्लाऊजमध्ये 1 इंच मार्जिन घ्यायची असते. इतकं सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तुम्हाला. इथे आता आपण उंची 13 अधिक 1 इंच अशी 14 उंची घेतलेली आहे. इथे 14 उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे छातीचं माप मोजणार आहोत आणि ह्या कोणत्या छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे, तर हे आपलं 30 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. तर 30 छातीच्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे याचं जे शोल्डर आहे ते आपण इथे 4.5 इंचच घेणार आहोत, कारण याचा गळा मोठा आहे. गळा जर मोठा असेल 28, 30, 32, 34, 28, 30, 32 ह्या छातीपर्यंतचं जे माप असतं, तर आपण इथे खांदा जो आहे तो 4.5 इंच घेणार आहोत. गळा हा 10 ते 10.5 इंच गळा आहे आणि हे मोंढ्याचं जे माप आहे ते 5च इंच ठेवणार आहोत. 28, 30, 32 ह्या मापांसाठी आपण हे मोंढ्याचं जे माप आहे ते 5 इंच ठेवले. शोल्डर जे 4.5 इंच घेतले. परत एकदा मी तुम्हाला छाती मोजून दाखवते आहे. ही 30 आलेली आहे. 30चा आपण निम्मा 15 येतो, 15चा निम्मा 7.5 आणि त्याच्यात आपण 1.5 ते 2 इंच मार्जिनसाठी घेणार आहोत. तर आपल्यावर असतं 1.5 घ्या नाही तर 2 घ्या. तर अशा पद्धतीने आपण तिथे 7.5 त्याच्यात 8.5, 9.5 इंच आपण मार्जिन घेतली आहे. 9 जरी घेतली तरी चालेल. इथे कमर घेर आलेला आहे 13, 13 दुने 26. तर 26चा 1/4 करायचा आहे आपल्याला. आपण इथे 26चा 1/4 6.5 आणि त्याच्यात 1 इंच म्हणजे 1.5 इंच मिळवलं किंवा 2 मिळवलं तरी चालतो, किंवा वरच्या भागापेक्षा तुम्ही अर्धा इंच कमी घेतलं तरी चालेल. ही मी एक अशा लाईनी 1 इंचाच्या लाईनी ओढून घेतलेल्या आहेत. त्याच्यात तुम्हाला लिहिलेलं आहे. तर आपल्याला आज ह्या मापावर एकाच मापात आपल्याला फुल प्रिन्स आणि वन टक्स ब्लाऊज शिकायचा आहे. या ठिकाणी आपण आता 1.5 इंच अंतर घेतलेलं होतं कोपऱ्याला, तिथे पॉईंट देऊन घेतला. ह्या दोघांचा मध्य करून आणि त्याच्यात परत आपण पॉईंट देऊन घेतलेला आहे. तो पॉईंट कशासाठी देतो, की जो आपला मोंढ्याचा आकार चुकू नये आणि व्यवस्थित यावा याच्यासाठी आपण ते पॉईंट मध्य काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपण 2, 2.5 आणि त्याच्या पुढे 2 रेषा असं तेवढं शोल्डर घेतलेलं आहे आणि पुढे उरलेलं आहे 1.5 इंचाचं. तर आपण हे शोल्डर तर कमी घेतलेला आहे. तिथे जो आपला जो याचा भाग आहे गळ्याचा, तो आपण 1.5 इंच ठेवलेला आहे. हे बघा, गळा आहे 10, 10.5, 11. तर आपल्याला जितका घ्यायचा तितका. हे एवढं जर शोल्डर घेतलं तुम्ही 4.5 इंच तर तुमचा गळा उतरणार नाही. याची मी अगदी खाली कोणतेही माप, या मापाने जर तुम्ही शोल्डर जर एवढं घेतलं तर गळा उतरत नाही. आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. हा मागचा भाग तयार झालेला आहे आपला. हा मागच्या भागाची आपण कटिंग करून घेतलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी मागचा भाग दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आता हा दुसरा पेपर, कार्डशीट पेपर घेतलेला आहे आपण. तर त्या पेपरवर हा जो मागचा भाग आहे तो तसाच्या तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे. बघा मी आता कशा पद्धतीने आखते. पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा. खूप सुंदर व्हिडिओ आहे. हे बघा,
अशा पद्धतीने आपण इथे मागचा भाग आखून घेतलेला आहे। तर ह्या ठिकाणी आपण थोडे असे नॉचेस देऊन घेतलेले आहे की आपण ते 1-1 इंच जे भाग वाढवलेले आहे त्याच्यासाठी आपण इथे नॉचेस देऊन घेतलेले आहे गळ्याजवळ ते असे बघा। अशा पद्धतीने आपण आता तिथे खूप पॉइंट देणार आहोत। या ठिकाणी आपण पॉइंट देऊन घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण इथे रेष ओढून घेतली, जी आधी आपण ज्या पेपरवर आधी ओढली होती तशी ती मार्जिंग घेऊ। हे बघा, ही मार्जिंग आता मी ही कट करून राहिली, कारण मागच्या भागाला आपल्याला ती मार्जिंग नको आहे, आपल्याला फक्त पुढच्या भागाला पाहिजेल आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण मागचा भाग पुढचा भाग अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आखून दाखवलेला आहे। या ठिकाणी आपण गळा घेणार आहोत 6.5-7 तुमच्या किंवा ब्लाऊजच्या मापाप्रमाणे। इथे 6.5 आहे, आपण इथे 6.5 गळा घेतला आहे, तुम्हाला आवडेल तेवढा, आणि हे अंतर 2.5 इंच घेतलेलं आहे। ह्या ठिकाणी पण आता आपण हे बघा, ह्या ठिकाणी 5 इंच अंतर घेऊन आणि आपण मोंढ्याचा एक चौकोन आखून घेणार आहोत, कारण आपल्याला पुढचा मोंढा आखायचा आहे त्याच्यासाठी। या ठिकाणी अर्धा इंचावर आपण एक पॉइंट दिलेला आहे। पॉइंट दिल्यानंतर इथून पुढचा मोंढ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। अगदी सोपं करून तुम्हाला मी सांगते, अगदी 1 टक्स आणि त्याच्यातच फुल प्रिन्स कशी कटिंग, 1 फुल प्रिन्स आणि 1 टक्सचे ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने। या ठिकाणी आपण मध्य काढलेला आहे आणि टक्स पॉइंट, तर आता टक्स पॉइंट जो आता ह्या इथे 3.5 इंच अंतर घेऊन घेतलेला आहे आणि वरून आपण 9 इंचाचा टक्स पॉइंट घेतलेला आहे। 9 इंच का घेतला आहे? 8.5 इंच आला होता, कारण आपण मार्जिंगसाठी जे अंतर आहे वरती शोल्डरला, त्याच्यामुळे आपण 9 इंचाचा तो टक्स पॉइंट घेतला आहे। इथे सरळ आपण इथे लाईन ओढून घेतली। आता ह्या दोघं साईडला आपल्याला 1-1 इंच अंतर घेत आहोत आणि ह्या पुढच्या साईडला पण 1 इंच अंतर घेतलेलं आहे। हे बघा, इथे पण 1 इंच अंतर घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे आपण। ह्या ठिकाणी अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे। इथे 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे। आता आपण इथे पट्टीच्या साहाय्याने रेषा ओढून घेणार आहोत। या ठिकाणी जे आपण 1-1 इंच अंतर घेतलं आहे, या ठिकाणी आपण परत 2 इंच अंतर असं स्ट्रेट करून घेतलेलं आहे। इथे पण 2 इंच अंतर आपण असं ओढून घेतलेलं आहे आणि असे त्रिकोण आखून घेतलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढून परत तिरपी लाईन ओढून घेतलेली आहे। ह्या ठिकाणी पण आपण आता इथे एक लाईन ओढून घेणार आहोत। हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पुढचा भाग, या ठिकाणी आपण इथे परत इथे गळ्याजवळून एक लाईन ओढून घेतली, इथला पुढचा गळा घेतलेला आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बघा, आता ह्या ठिकाणी जे आहे, ह्या ठिकाणी एवढा आकार देऊन घ्यायचा, हा एवढा जर आकार देऊन घेतला तर आपलं प्रिन्स कट होऊन जातं। बघा, किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे ब्लाऊज। हे बघा, ह्या ठिकाणी आपण 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि तिथे कर्व आकार देऊन घेतलेला आहे। तुम्ही जर तो कर्व आकार कापला तर मला हे प्रिन्स कट शिवायचं नाही आहे। हे ब्लाऊज त्या गिरायकाने जे सांगितलेलं आहे ते 1 टक्समध्ये सांगितलं आहे, पण मी तुम्हाला दोघं पद्धतीने एकाच कागदावर 2 पद्धती शिकवलेल्या आहे, अगदी सोप्या पद्धतीने। तुम्हाला जर नक्की माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही असं नवनवीन शिकायचं असेल तर जरूर मला कमेंट्स करा। माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला सांगा। हे बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला आता जर कापायचं नाही, हा भाग आपण इथे कापू शकतो। तुम्हाला जर कापायचं असेल तर कापता येतो। हा बघा, अशा पद्धतीने, आणि हे बघा, या ठिकाणी आपला हा बघा किती सुंदर पप आलेला आहे। वरचा भाग जरी आपण कापला नाही तरी सुंदर असं हे येणार आहे। ह्या ठिकाणी हे अंतर थोडं मोजून घेतलं आहे आणि इथे थोडा अर्धा इंचाचा कट करून घ्यायचा आहे। दोघं साईडला थोडं कट करून घ्यायचं, जेणेकरून आपण जोडताना ते खालीवर होणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे केवढा सुंदर असा पप आलेला आहे। हा बघा, असा छान खूप सुंदर असं ब्लाऊज येणार आहे आणि तुम्हाला ब्लाऊजची कटिंग आणि पुढचं परत मी तुम्हाला बाही सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीने। हे बघा, मागचा आणि पुढचा भाग आपला तयार झालेला आहे।
अशा पद्धतीने आपण आता अस्तरवर कटिंग करून घेणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगितली। हे पहा, आपण आता अस्तरवर मागच्या गळ्याची कटिंग करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आता आपल्याला इथे बाही काढायची आहे। बाहीची लांबी घेतलेली आहे आपण 10 इंच ही बाहीची लांबी घेतलेली आहे। ही बघा, या पद्धतीने आपण इथे बाहीची लांबी घेतलेली आहे। अशी बाहीची लांबी मोजून घेतलेली आहे। बाहीची घडी ही साधारण 8-8.5 इंच घेतलेली आहे। तर इथे दंडघेर घेतला आहे। दंडघेर हा 4.5 आला होता आणि त्याच्यात 1.5 इंच मिळवून घेतलं। हे वरून 3.5 इंच अंतर घेऊन आणि आपण त्याचे दोघांचा मध्य काढून आणि अशा पद्धतीने ही अगदी सोप्या पद्धतीने बाही तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे। अशा पद्धतीने आपण इथे बाही आता आपल्याला अस्तरवर कटिंग करायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण आता अस्तरवर ह्या ठिकाणी आपण इथे टक्स जो होता त्याचा आपण फक्त खडूने आखून घेतलेला आहे। दोघी साईडने आपण मागच्या पुढच्या दोन्ही भागांना आखून घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने घ्यायचा तो बघा। आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण त्याला अस्तरला आपलं कापड, ब्लाऊजचं कापड जोडून घेतलेला आहे आणि तो टक्स घेऊन घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीने इथे आपण तो टक्स कापता न कापता आपण इथे घेऊन घेतलेला आहे। परत आता हे बघा, दुसऱ्या बाजूचा दाखवणार आहे मी तुम्हाला। थोडासा कॅमेरा सरकल्या गेल्यामुळे मी आता याच्यावर टिपा टाकून घेत आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण आणि एक्स्ट्रा भाग कट करून घेतलेला आहे। हे बघा, असा आखून घेतलेला आहे आणि तो टक्सला आपण आता तिथे टिप मारून घेणार आहोत आपण एक्स्ट्रा। हे बघा, अशा पद्धतीने आपण हा तिरपा टक्स आखून घेतलेला आहे। आता पुढची शिलाई तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची पूर्ण बघा कशा पद्धतीने फिटिंग करणार आहे, कशा पद्धतीने मी हे फुल प्रिन्स आणि 1 टक्स एकाच पेपर कटिंगमध्ये दाखवलेला आहे। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा, आता फिटिंगचा येणार आहे।